नमस्कार नमस्कार रसिक हो रंगदेवतेस विनम्र अभिवादन करून महालक्ष्मी अंबाबाई समोर नतमस्तक होऊन छत्रपती शिवराय आणि छत्रपती शाहू महाराज यांना साष्टांग दंडवत घालून सुरू करूया. मास्टर स्ट्रोक स्टुडिओ आणि कृष्णाज हेल्पिंग हँड यांची संयुक्त निर्मिती असलेला हा कार्यक्रम चांदण्यात फिरताना अत्यंत कमी वेळात उच्च प्रतीची निर्मिती मूल्ये जपणाऱ्या या संस्था आपलं 100% योगदान देऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं सुद्धा कार्य करीत आहे. बरोबर 2 वर्ष झाली मास्टर स्ट्रोक स्टुडिओ चालू होऊन. पहिल्यांदा 10 जून 2023 रोजी आ अब लौट चले आम्ही घेतला. त्यानंतर आ अब लौट चले भाग 2 घेतला. त्यानंतर गुलजार एक एहसास. त्यानंतर जिंदगी हर कदम एक नई जंग है. त्यानंतर फॅन्टॅस्टिक 90s. त्यानंतर लताजींच्यावर क्वीन इन कॉन्सर्ट. त्यानंतर या चिमण्यानो परत फिरा रे खराकडे आपल्या. त्यानंतर झाला शंकर जयकिशन म्युझिकल इव्हिनिंग. हा लाईव्ह कॉन्सर्ट होता आणि आता होतोय हा चांदण्यात फिरताना. मंडळी पाठीमागं ओढून ज्याला बघितलं जातं त्याला खूप मोठा पल्ला आम्ही गाठलाय असं का कोणाला माहीत उगाचच वाटतं. पण जर दिवस मोजले तर खूप कमी वेळात आम्ही खूप काही कमवलेलं आहे. तुमच्यासारख्यांचं प्रेम आम्ही कमवलेलं आहे. अजून 2 वर्ष पूर्ण व्हायचे. आपला हा 9वा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहे. कार्यक्रमाचं सुरुवातीचं गीत आहे आपल्या सर्वांसाठी. तसं बघितलं तर वेळ ही संध्याकाळची आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला बरंच काही आठवत असतं. संध्याकाळची दिवसभराची आपण दिनचर्या आटपल्यानंतर बराच वेळ आपल्याकडं मोकळा असतो. भेटीचा संकेत ठरलेला असतो. सगळं काही स्वप्नवत आणि रंगबिरंगी वाटत असतं. कारण आपण आपली कर्तव्य दिवसभरातली असतात. ती कर्तव्य आपण पार पाडलेली असतात. पौर्णिमेचा चंद्र आकाशात प्रकट होण्याच्या मार्गावर असतो. कितीतरी दिवस जिची वाट पाहिली ती व्यक्ती आज आपल्याला भेटणार असते. नुसत्या कल्पनेनेच मन नुसतं मोहरून गेलेलं असतं. दोघंही मुग्ध आहेत. आपल्या मनातलं समोरच्यानं समजून घ्यावे एवढीच छोटीशी अपेक्षा करीत आहेत. आज तंत्रज्ञानाने मनाने मानवी भावविश्व भावुकता सर्व काही उजाड करून टाकला आहे. आजच्या कार्यक्रमातील हे पहिलं गीत वाळवंटात जसा ओएसिसचा सुखद अनुभवावा या पद्धतीनं सादर होईल अशी अपेक्षा करूया. आपल्यासमोर येत आहेत किरण सर आणि हर्षदा परीट. कार्यक्रमातील पहिलं गीत.
मराठी गीतांचं फिलिंग एक काय वेगळंच असतं, कारण आपल्याला भाषांतर करायला लागत नाही, सरळ आपल्या हृदयापर्यंत जाऊन भेटतं.